माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांच्या रूपात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कमळ 47 वर्षांनंतर फुलले। हा माझ्या भाजप तालुकाध्यक्ष कार्यकाळातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, असे भाजप तालुका कणकवली ग्रामीण मंडलचे मावळते तालुका अध्यक्ष संतोष कांदळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। संतोष कांदळे यांनी आपल्या भाजप ग्रामीण तालुका अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा यावेळी घेतला। यावेळी भाजप कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, आशिया सरपंच महेश गुरव, शिडवणे सरपंच रवी शेट्टी, तिवरे सरपंच भाई आंबेलकर, कोंडिये सरपंच ऋतुराज तेंडुलकर आदी उपस्थित होते। सर्वात मोठी अचीवमेंट म्हणजे आमच्यासाठी भाग्यदायी गोष्ट म्हणजे गेल्या 47 वर्षांमध्ये कमळ निशाणीवरती या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये आमचे खासदार नव्हते, ते कमळ निशाणीवरील खासदार आमचे आदरणीय राणे साहेब हे आम्ही भरघोस मताधिक्याने आमच्या कारकिर्दीमध्ये निवडून दिलेले एक आमचं स्वप्न आहे, स्वप्न पूर्ण। तळेकर असतील, वैभववाडीचे सुधीर नकाशे असतील, देवगडमध्ये पंड्या नारकर असतील, राजू शेट्टी असतील, या सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। कणकवली तालुक्यामध्ये गेली 4 वर्षामध्ये मला जी जबाबदारी दिलेली होती भारतीय जनता पार्टीने आणि आमचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी, ती जबाबदारी पूर्ण करताना 3 वर्ष हा आमचा पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाल असतो। आम्हाला बोनस स्वरूपामध्ये एक साधारण 14 महिने एक्स्ट्रा मिळाले, कारण निवडणुका होत्या त्यामुळे एक्स्ट्रा मिळाले। आणि त्या कारकिर्दीमध्ये आम्ही काम करत असताना ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय दर्जेदार यश कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण केलेली आहे। त्यानंतर तुमचंही सहकार्य अतिशय मोलाचं लाभलेलं आहे। आमचे मार्गदर्शक आदरणीय राणे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, ज्यांच्या मार्गदर्शकाने मी काम करत होतो, ते जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, मी भाग्यवान असं म्हणेन की 2 जिल्हाध्यक्षांच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळालं। एक तेली साहेब, दुसरे सावंत साहेब। त्याचप्रमाणे नेहमीच वेळेवर चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे आमदार नितेशजी राणे साहेब यांचंही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, त्यामुळे आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं। कार्यकर्त्यांनी चांगलं काम करून आमच्या पदाचा सन्मान वाढवण्याचं काम हा कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। मग त्यातील तालुका कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील, माझे सरचिटणीस असतील, जे तालुका कार्यकारिणी सदस्य असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ अध्यक्ष असतील, या सर्वांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळेच माझी कारकीर्द यशस्वी झाली असं मला वाटतं। काल अशी संभ्रम अवस्था झाली की 5 आमच्या विधानसभेमध्ये मंडल अध्यक्ष आहेत, त्यामध्ये मिलिंद मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली। मिलिंद मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली कारण त्यांना लेट 1-1.5 वर्षापूर्वीच त्यांना त्याच्यामध्ये साहेबांनी नियुक्ती करता, आमचे जे राजन चिके साहेब यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांची नेमणूक झाली होती। त्यामुळे असा तालुक्यामध्ये संभ्रम होता की मेस्त्री यांना ठेवलं, कानडे यांना काढलं का, तर माझा कार्यकालच पूर्ण झाला होता। त्याच्यामुळे कोणताही संभ्रम अवस्थेची कोणतीही यामध्ये शंका नाही। त्यामुळे या ठिकाणी मिलिंद मेस्त्री यांचा कार्यकालातून शिल्लक आहे, त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली। पक्षाच्या घटनेनुसार आमच्या कार्यकालाची मर्यादा ही 3 वर्ष असते। 3 वर्षानंतर एक तर बदल होतात किंवा पदोन्नती देतात किंवा त्याला बढती देतात। आणि अशा वेळी आम्हाला एक 6 वर्ष वाढून मिळालं, कारण निवडणुका होत्या। लोकसभेमध्ये अतिशय दर्जेदार काम आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं। येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्याच जोमाने आम्ही काम करू। त्याचप्रमाणे माझी नियुक्ती आदरणीय जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे चिटणीस म्हणून केलेली आहे, त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार, त्यानंतर राणेसाहेब असतील, चव्हाणसाहेब असतील यांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे घटनेने मान्य केलेलं असं माझ्याकडे असं एक वेगळं पद आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग, याचे मी अध्यक्ष म्हणून
गेल्या वर्षभरामध्ये नेमणूक झालेली आहे आणि आम्ही 200 कलाकारांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आमची समिती आहे 7 जणांची, त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी नेमणूक केलेली आहे. त्यामुळे आम्ही 200 कलाकारांना मान सन्मान दिला आहे. मागच्या वेळी आम्ही 100 कलाकारांचा त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन वाटप केलेलं आहे. तसंच आता आपण जे 100 कलाकार नवीन ज्यांना आम्ही मंजुरी दिली आहे त्यांचंही वाटप या 8 ते 10 दिवसामध्ये तालुकावाईज जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टी जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सानिध्यातून त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांची जी सन्मानपत्र असतील, जी मान्यतापत्र असेल त्याचं वाटप आम्ही येत्या काही आपल्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये करणार आहोत. त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांचे मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानलेत व तुमच्या वतीने आभार मानावे यासाठी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र करून आज जे माझे पदाधिकारी असतील, जे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ अध्यक्ष असतील, या सर्वांचे पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून मला चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.